तर नमस्कार मैत्रिणींनो, मी बघा आज तुमच्यासोबत छान प्रकारे असे 5 प्रकारचे जे डिझायनर ब्लाऊज आहे तुमच्यासोबत शेअर करत आहे. आणि इथे बघा हे जे 5 डिझायनर ब्लाऊज आहे, तर हे या ब्लाऊजची मी शिलाई किती घेतलेली आहे आणि मी हे जे ब्लाऊज आहे ते कशाप्रकारे शिवलेले आहे पूर्ण मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ इथे शेअर करत आहे. तर इथे बघा सर्वात आधी बघा हे एक ब्लाऊज आहे. तर हे बघा हे जे ब्लाऊज आहे ते 80 सेंटीमीटर कापडमध्ये मी शिवलेलं आहे. आणि इथे बघा हे जे 80 सेंटीमीटरमध्ये हे कापडमध्ये हे ब्लाऊज शिवून बघा हे जे ब्लाऊज आहे हे प्रिंटेड ब्लाऊज होतं. आणि इथे बघा वेगळा जो कापड असतो म्हणजे ब्लाऊज पीसचा मॅचिंग सेंटरमधून ते आणलेला होता. आणि इथे बघा हे जे ब्लाऊज आहे तर याला मी इथे बघा बॅक साईडने स्टोनची लेस लावलेली आहे. आणि समोरचा गळा बघा गोल शिवलेला आहे आणि बाह्याला सुद्धा मी स्टोनची लेस लावलेली आहे. आणि ही जी ब्लाऊज आहे कटोरीचं ब्लाऊज आहे. आणि बाहेर सुंदर अशी बघा स्टोनची लेस आणि बॅक साईडनी गळ्याला पण स्टोनची लेस लावलेली आहे. तर या ब्लाऊजची शिलाई मी इथे बघा इथे 450 रुपये घेतलेली आहे. आणि अस्तर वगैरे मी माझ्याजवळच लावलेलं आहे. तर बघा टोटल या ब्लाऊजची शिलाई मी इथे अस्तर धरून इथे म्हणजे ब्लाऊजची शिलाई 450 रुपये घेतलेली आहे. आणि अस्तर धरून मी इथे 500 रुपये या ब्लाऊजची शिलाई घेतलेली आहे. त्यानंतर इथे बघा हे जे ब्लाऊजची फिनिशिंग बघा खूप छान आलेली आहे. आतमधून बघा मी इथे थोडं दोरीसुद्धा या ब्लाऊजला लावलेली आहे. शिवाय बघा मी आतमध्ये इथे जी टच बटन पट्टीसुद्धा अटॅच केलेली आहे. त्यानंतर इथे बघा हे दुसरा एक ब्लाऊज आहे. तर हे सिंपल सिंथेटिक साडीवरचं ब्लाऊज आहे. आणि इथे बघा या ब्लाऊजचा गळ्या बॅक साईडचा मी अशा प्रकारे केलेला आहे. आणि खालच्या साईडनी बघा जी बाह्याला धडी असते ती छोटी होती म्हणून मी ते मागच्या साईडच्या भागाला खालच्या साईडने लावलेली आहे. त्यानंतर ही पण ब्लाऊज कटोरीचंच आहे आणि क्रॉसपट्टीवाले हे ब्लाऊज मी इथे शिवलेलं आहे. त्यानंतर इथे यालासुद्धा मी दोरी आणि छोटे छोटे लटकन करून घेतलेले आहे. आणि अशा प्रकारे बघा खालच्या साईडने मी गोल्डन 2 बटन अटॅच केलेले आहे. तर या ब्लाऊजची शिलाई मी इथे 450 रुपये घेतलेली आहे. त्यानंतर बघा हे एक प्रकारचं बघा हे पण एक डिझायनर ब्लाऊज आहे. आणि ह्या ब्लाऊजचा गळा बघा मी अशा प्रकारे शिवलेला आहे. आणि याला मी इथे सिल्वर कलरची लेस लावलेली आहे. त्यानंतर इथे हे सिल्वर कलरच्या बटनसुद्धा अटॅच केलेले आहे. आणि याला बाह्याला बघा जे धडी आहे तर ती स्टोनची धडी असल्यामुळे मी इथे तीच धडी तिथे लावलेली आहे. आणि ही पण ब्लाऊज इथे कटोरीचं शिवलेलं आहे. शिवाय याला मी चौकोनी अशा प्रकारचे लटकनसुद्धा तयार करून घेतलेले आहे. तर या ब्लाऊजची शिलाईसुद्धा मी 450 रुपये घेतलेली आहे. कारण ही लेस बघा इथे सिल्वर कलरची लेस लावली असल्यामुळे याची पण ब्लाऊजची शिलाई मी 450 रुपये घेतलेली आहे. त्यानंतर इथे बघा अजून एक ब्लाऊज मी इथे शिवलेला आहे. आणि हे बघा हे सिंपल सिंथेटिक साडीवरचं ब्लाऊज आहे. आणि हे प्रिंटेड असल्यामुळे मी बॅक साईडने खूप जास्त गळा केलेला नाही आहे. तर मी ते गोल गळ्या थोडा पानगळ्याचा आकार शेप दिलेला आहे. आणि बघा वन साईड लेस लावलेली आहे. आणि इथे बघा छोटे छोटे मी इथे याला पण लटकनसुद्धा तयार करून घेतलेले आहे. कारण बघा हे जे कस्टमर आहे हे एकाच कस्टमरचे हे 5 ब्लाऊज मी शिवलेले आहे. आणि त्या कस्टमरला लटकन खूप आवडतात आणि दोरी पण आवडतात म्हणून मी इथे प्रत्येक ब्लाऊजला त्यांच्या दोरी लावून दिलेली आहे. त्यानंतर इथे बघा हे पण 80 सेंटीमीटर कापडमधलंच ब्लाऊज आहे. आणि याच्या पण बाह्या छोट्या आहे. आणि बाही छोट्या घेऊन बघा बॅक साईडचा गळा थोडा लोटी गळा मी इथे शिवलेला आहे. आणि याला पण मी ते स्टोनची लेस लावलेली आहे. आणि समोरच्या साईडने गोलगळा शिवलेला आहे. आणि याला मागच्या साईडने दोरी इथे लावलेली आहे. तर बघा इथे या ब्लाऊजची शिलाई पण मी इथे 450 घेतलेली आहे. कारण की जी स्टोनची लेस आहे ती थोडी महाग आहे म्हणून मी इथे पण या ब्लाऊजची शिलाई मी तेवढीच घेतलेली आहे. तर बघा मैत्रिणींनो माझी ही शिलाई माझ्या एरियाप्रमाणे मी घेतलेली आहे. तुमच्या एरियाप्रमाणे तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे शिलाई घेऊ शकता. आणि माझी हे शिलाईचा रेट आपल्याला कमी वाटला की जास्त वाटला कॉमेंट करून मला नक्की सांगाल. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि माझं हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून ठेवा. जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत राहीन. आणि बघा कोणते कस्टमर म्हटलं की जर आपण शिलाईचे रेट बघा सांगितले आणि मग त्या कस्टमरला जर नाही आवडलं पण माझी कशी फिनिशिंग पण तशीच असते. आणि मी बघा पूर्ण ब्लाऊज हे आतमधून शिलाईचं शिवते. आणि मी इथे बघा जे हुक्सपट्टी म्हणजे जे ब्रापट्टीची पट्टी अटॅच करतात तिथे हुक्सपट्टी पण लावून घेते. आणि टच बटन पट्टी पण अटॅच करते. शिवाय मी तुरपाई आणि हुक्स वगैरे पण 5च्या ऐवजी 6 हुक्स अटॅच करते. अशा प्रकारे माझी फिनिशिंग आहे म्हणून मी इथे अशा प्रकारे रेट घेते. तर तुम्हाला माझा हा रेट कसा वाटला आणि माझे ब्लाऊजचे डिझाईन्स कसे वाटला कॉमेंट करून मला नक्की सांगा. एक लाईक नक्की करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट